बऱ्याचदा काय होतं, उन्हाळ्यामध्ये भाज्या अवेलेबल नसतात. अशा वेळेस साधी सिंपल अशी ही मठाच्या डाळीची आमटी एकदा नक्की करून बघा. तर त्यासाठी मी इथे मठाची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच मटकीची डाळ. आमच्या इकडे त्याला मठाची डाळ म्हणतात गावी. तर आता ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आणि ही डाळ मस्त अशी आपल्याला शिजवून घ्यायची. लक्षात ठेवायचे, डाळीचं सगळ्यात जास्त गाळ करून नाही घ्यायचा. एक साधारण 75% ही डाळ शिजवून घ्यायची. डाळ शिजलेली आहे. आता आपण वाटण तयार करून घेऊयात. तर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये मध्यम साईजचा कांदा घेतला होता, तो उभा चिरून घ्यायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं. एखाद मिनिटभर परतून घ्यायचं. त्यानंतर इथे उभा चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं मिश्रण गार करून घ्यायचं. मिक्सरमध्ये घालून याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता फोडणी देऊन घेऊयात. कढईमध्ये 2 चमचे तेल हलकंसं गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद घालायची आणि लगेचच त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे शिजलेली डाळ आणि तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे ही आमटी, त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं. व्यवस्थित हे सगळं ढवळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा छान असं ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती छान अशी उकळी काढून घ्यायची. मस्त अशी झणझणीत मठाच्या डाळीची आमटी तयार आहे. बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची. त्यानंतर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी सोबत एन्जॉय करायची. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.